चाहत भाग 3. दुसऱ्या दिवशी देसाईच्या घरी लग्नाची गडबड चालू होती. लग्न जरी घरच्या लोकांमध्ये होत असलं तरी सगळं रीतिरिवाजाप्रमाणे होणार होतं. घराच्या बाहेर गार्डनमध्ये छोटा लग्न मंडप खूप छान सजवला होता. तर घरामध्ये नवरी मुलीची काहीच तयारी नव्हती झाली. दक्ष दक्ष थांब म्हणते ना, पळू नकोस, ये ना बाळा पटकन आवर. अर्निका किती उशीर त्याला आंघोळीला चल म्हणत असते, पण त्याला आंघोळीचा कंटाळा. त्याला रोज असंच जबरदस्ती आंघोळ घालावी लागत. अर्निका शेवटी त्याच्या मागे पळून दमून एका जागी बसते. अर्निका त्याला म्हणते, जा आता मी तुझ्याशी बोलणारच नाही, म्हणून तोंड फुगवून बसते. दक्षला वाटते ती खरंच बोलणार नाही, म्हणून तो तिच्या समोर येऊन कान पकडून सॉरी म्हणून पप्पी फेस करून उभा राहतो. अर्निका लगेच त्याला पकडते आणि त्याच्याकडे बघून हसते. दक्षला समजते की आपण पकडले जावे म्हणून आपली आई आपल्याला फसवत होती. आता मी तुझ्याशी खरोखर कट्टी करणार, दक्ष बोलतो. अर्निका म्हणते, हो का? हा ससा आपल्या आईवर रुसून बसणार, मग आईला पण त्याचा रुसवा काढता येतो, असं म्हणत त्याला गुदगुल्या करत असते. आणि तो नको आई म्हणत हसत असतो. प्लीज ना आई, बास ना. त्याचा हा गोंधळ चालू असतो. तेवढ्यात प्रमिला रूममध्ये येतात. अगं अर्निका, काय हे अजून आवरलं नाही? खाली पंडित येतील, इनामदारकडचे येतील, कधी होणार? हो आई, आवरते, फक्त याची आंघोळ होऊ दे. ये लबाडा, चल आज मी तुला आंघोळ घालते. प्रमिला म्हणतात, नो, मी नाही करणार तुझ्याकडून, आईच घालेल मला आंघोळ. मग जा घे पटकन आवरून, आज तुझ्या आई आणि पप्पांचं लग्न आहे ना, मग तू पण नको का छान दिसायला? प्रमिला त्याला म्हणतात, आई मला पण तुझ्या ड्रेसशी मॅचिंग कपडे हवेत. दक्ष अर्निकाला म्हणतो, हो रे राजा, मी आधीच आणले आहेत कपडे, पण त्यासाठी अगोदर आंघोळ करावी लागेल ना. तोही आंघोळीला जातो. अर्निका ही त्याला त्याचं आवरून देते. तोही खाली जातो. तीही तिचं आवरायला घेते. मिनल ही मेकअप आर्टिस्टला घेऊन येते. त्या अर्निकाचा छान मेकअप करतात. इकडे खाली पंडित आलेले असतात. ते लग्न मंडपामध्ये पूजेची तयारी करत असतात. दुसरीकडे नवरा मुलगा आला म्हणून त्याची स्वागताची तयारी चालू असते. प्रमिला पूजेचे ताट घेऊन बाहेर येतात. द्योजेश, त्याचे आई वडील, बहीण, आजी दरवाजात उभे असतात. प्रमिला त्याला ओवाळून आतमध्ये घेतात. पंडित नवरदेवाला येऊन बसायला सांगतात. नवरदेवाकडून पंडित काही विधी पूर्ण करून घेतो. त्यानंतर नवरी मुलीला आणायला लावतात. प्रमोद प्रमिला अर्निकाला घेऊन मंडपात येतात. तिला द्योजेशच्या शेजारी बसवतात. दोघांच्याही चेहऱ्यावरून कोणाला समजतही नसते यांच्या मनात काय चालू आहे. लग्नविधी चालू होतात. दक्ष ही अर्निकापाशी येऊन बसतो. पंडित अंतरपाट मध्ये धरायला लावतो. मंगल अष्टिका चालू असतात. दोघेही यंत्रवत जे पंडित सांगतील ते करत असतात. मंगल अष्टिका पूर्ण होतात. अंतरपाट बाजूला होतो. पंडित दोघांनाही एकमेकांना हार घालायला लावतात. द्योजेश समोर अर्निका त्यांनी या मान घालून उभी असते. द्योजेश अर्निकाला पहिल्यांदा हार घालतो. अर्निका ही त्याला एक नजर बघून हार घालते. मागून टाळ्यांचा आवाज येतो. सगळे खुश असतात. लग्नाचे फेऱ्यांचे विधी पूर्ण होतात. पंडित घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घ्या म्हणतात. दोघेही पहिल्यांदा महेश्वरीच्या पाया पडतात. त्या त्यांना सुखी संसारासाठी आशीर्वाद देतात. त्यानंतर द्योजेशचे आई वडील, अर्निकाचे आई वडील यांचेही आशीर्वाद घेतात. दक्ष तर खूप खुश असतो. तो अर्निकाला खाली वाकायला सांगतो. ती वाकते की तो तिच्या गालाची किशी घेऊन
कॉंग्रॅच्युलेशन आई आणि थँक्यू माझी आई होण्यासाठी बोलतो. अर्निका ही त्याच्या गालावर ओठ टेकवते. सेम तो जोशलाही करतो. तो त्याच्या गालाची किशी घेऊन कॉंग्रॅच्युलेशन पप्पा आणि थँक्यू माझ्यासाठी एवढी छान आई आणल्याबद्दल. जोशही त्याला उचलून घेऊन त्याच्या गालावर ओठ टेकवतो. घरातल्या सगळ्यांना दक्षवर खूप प्रेम येत होतं. त्या तिघांना बघून सगळे खुश असतात. काही वेळाने पाठवण्याची वेळ होते. अर्निका आईच्या गळ्यात पडून रडत असते. मिनल ही त्या दोघींना मिठी मारून रडत असते. प्रमोद महेश्वरीच्या समोर उभे राहून त्यांना हात जोडून विनंती करतात की शताक्षीने जे केले त्याची शिक्षा कधी अर्निकाला देऊ नका. महेश्वरीही त्यांना बोलतात की आमच्या घरामध्ये तिला शताक्षीवरून कोणीही काहीही बोलणार नाही हा शब्द देतो आम्ही. पुन्हा ते जोशसमोर हात जोडून उभे राहतात. तो म्हणतो, बाबा हात नका जोडू जोश, माझ्या अर्निकाचं मन समजून घे. ती कधीच तिचं दुःख कुणाला सांगणार नाही. खूप सोसलं आहे तिने, पण आता तू तिच्या पाठीशी उभा राहा एवढीच इच्छा आहे. जोश ही मी जेव्हा तिला गरज असेल तेव्हा तिच्यासाठी उभा राहील बोलतो. अर्निका वडिलांच्या गळ्यात पडून रडत असते. दक्ष त्यांच्यासमोर उभा राहून म्हणतो, बाबा तुम्ही काळजी करू नका. मी आईची खूप छान काळजी घेईल. तुमची आठवण पण येऊ देणार नाही. प्रमोद त्याला उचलून घेतात. त्याच्या गालावर ओठ टेकवतात. ते त्याला बोलतात, हो घे हा तुझ्या आईची काळजी. महेश्वरी म्हणतात, चला गृहप्रवेश यांचा मुहूर्त निघून जाईल. मग ते घरी जायला निघतात. एका गाडीमध्ये महेश्वरी, शर्मिष्ठा तर दुसऱ्या गाडीमध्ये कुसुम प्रताप बसतात. जोश, अर्निका, दक्ष एका गाडीमध्ये बसतात. त्यांच्या गाड्यांच्या पुढे मागे बॉडीगार्डच्या गाड्याही असतात. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.